हम्म. या एरियामध्ये हा? एरियामध्ये लोक दिसायला का खूप आहे? हो, खूप आहे लोक, खूपच आहेत. काय शहरात खूप लोक आहे आणि काय शहरात काहीच नाही आहेत. काय शहरात खूप लोक आहे आणि काय शहरात काहीच लोक नाहीत. लंडन मध्ये कोणीच नसते रस्त्यावर. हो, माहिती का? अच्छा. आवाज येतो का मला? हो, यायला येत आहे. हो, येत आहे, क्लिअर आवाज येत आहे. हवेचा पण आवाज येत आहे खूप. लंडन मध्ये कोणीच नसते रस्त्यावर. जास्त करून लाल कलरचं घर काहून आहे? लाल विटायचं. काय म्हणाले? सगळे लाल विटायचेच घर आहेत सगळीकडे. अरे, लाल विटायचेच घर आहेत म्हटलं सगळीकडे. तसं बोलत आहे ना. लाल विटायची घर आहे. हो, माझ्या आवाज क्लिअर आहे का? हो, एकदम क्लिअर यायला, एकदम क्लिअर. ते पिक मधून एकदमच चांगले दिसतात. हो. कोणतं शहर आहे? अच्छा. मुली खूपच आहेत आपण. बरोबर. इकडे वर्धा पण आहे ना. लोक खूप आहेत तिथे. बिझी दिसायलेत पण फास्ट चालायलेत ना, बिझी दिसायलेत खूप. आहेत. मस्त आहे. तिथे आहे ना, काय म्हणाले होते, बालीनं आता स्टेटस मध्ये टाकलं ना की इट इज हार्ड टू से गुड बाय. मी तिला म्हटलं बाय म्हणायचं आहे तुला की गुड बाय म्हणायचं आहे? कारण गुड बायचा मिनिंग काय होते की तुम्ही नेहमीसाठी एखाद्याला सोडून चालले. असं आहे. बरोबर आहे. गुड बायचा मिनिंग होते की तुम्ही नेहमीसाठी एखाद्याला सोडून चालले. आणि बायचा मिनिंग होते की बाबा फक्त चाललोय, नेहमीसाठी नाही. काय म्हणे बाली? ती म्हणाली नाही म्हणे मला फक्त बाय म्हणायचं आहे म्हणे. मग मी आता ते लोकांना पाहिलं म्हणे टाकलं. आपण काय बोलायचं. बाय आणि बाय मध्ये खूप फरक आहे. हो, मग काय म्हणजे फक्त चाललो बाबा, आणि बाय म्हणजे नेहमीकरिताच चाललो, नेहमीसाठी सोडून चाललो. बरोबर. आता तिला कळत असेल की बाबा नाही, म्हणजे ती घालवली नाही. 5,000 मी तिला मेसेज केला तसा. मग आता तिला कळत असेल की फरक आहे म्हणून. हा माझा भाऊ ना लंडन मध्ये आहे. नाही लंडन मध्ये आहो म्हणून नाही, पण माझं नॉलेज एकदम प्रिसाइज आहे ना, काटेकोर आहे नॉलेज. ते चहावाले आले होते. चहावाला आला होता. चहावाला पाहिलं तुला, चहावाला आला होता. दुसरा चहावाला आला होता, त्याला सांगितलं माझं भाऊ लंडन मध्ये. बोल ना, बोल. मी तिला काय म्हटलं की बाबा गुड बाय आणि बाय मध्ये फरक असतो. हो, मग काय. काय सगळा
बालिशपणाच आहे, बाकी काय आहे नाही. फक्त बस जाण्यासाठीच जागा आहे. हो बघितलं का? बरं. हो म्हणजे फक्त बस जाईल ना एवढीच जागा आहे. हो बाकी आगाऊ जागा नाहीये. आगाऊ नाही. म्हणजे लेन आहेत ना, लेन ज्याच्या लेन जायचं त्याच्याच लेन जायचं असं आहे. हा बरोबर आहे. ते काय बसेस बरोबर लेनमध्येच आहे. बसेस बरोबर लेनमध्येच चालायला तर ते मागची एक हे एक. बसेसचा लेन आहेत ना, लेन. हो का बस स्टॉप खाली जमिनीवर लिहिलेलं राहते बस स्टॉप. हो बरोबर आहे. इथे रस्ता जमिनीवर लिहिलेला आहे. हो दादा. हो बरोबर आहे. तर ते आता बाईला कळत असेल की बाबा तिथे नॉलेज मध्ये फरक आहे म्हणून तुम्ही जे बोलते ते पहिले तर म्हणायचे जाऊ दे ना, असं काय फरक पडते असं म्हणायची. पण तसं नसते ना. गुड बायचा मिनिंग होते तुम्ही नेहमी करीतच स्वतःला सोडून चालले. आणि बायचा मिनिंग होते पण तुझ्या मनामध्ये काय असेल ना, तुला असं होतं ना की बाबा तिच्या मनामध्ये असेलच नेहमीसाठीच म्हणून मी तिला तोंड मारला. असं हे करायचं नाही म्हणे मला फक्त बाय. लयच भारी आहे रे. काय पाहू ना आता इथून गेल्याच्या नंतर कसं बिहेवियर असते ते बघू आता, आहे की नाही. आता गेल्याच्या नंतर आता काय बिहेवियर असते ते बघायचं आहे आता बस, आहे की नाही. आता बघितलं बिहेवियर काय आहे ते. इंग्लंडमध्ये मुलं खूप सुंदर आहेत. म्हणजे आहेत काय काही इकडे लीड्स या साईडला आहे ना, मुलं खूपच सुंदर आहे. बरोबर चालले का? हो रे खूपच छान बघत आहे. आणि एवढं क्लिअर दिसत आहे, न थांबता दिसायला. न थांबता दिसायला म्हटलं. हे बघा लंडन. काय झालं? ते दादा आले होते, मला पाणी आणून दिलं. ते कंपाऊंडर आहेत ना, बापा म्हणते लंडन दाखवायला, म्हणते लंडनला काय पाहावं लागतं म्हणते. कोकणे मी लंडन मध्ये ना, इंग्लंड लंडन हे फक्त खूपच सुंदर आहे. ये देखील मी दुसऱ्या ठिकाणी होता. लंडन हे दुसरं, लंडन हे शहर आहे ना. लीड सिटी. ते डॉक्टर मुजुमदार पण आलेत. अच्छा दिसायला. हो दिसायला. इथे खूप या साईडला खूप लोक आहेत. लंडन मध्ये नाही आहे तेवढे लोक, या साईडला खूप आहे. सिर्फ नाइट में सोता नहीं सोता भी नहीं, उसका जॉब चालू रहता ना. सोता नहीं रहता. म्हणते दिवस रात्र फिरतच राहते का म्हणते. आता मग करू काय, टाइमपास काय करू नये. बघायला का डॉक्टर साहेब पाहिलेत का? हो बघत आहे, त्यांचा फोन आला तर गेलेत आता. फोनवर बोलत आहेत त्यांच्या. स्टेशन कुठे पाय बघता बघता समजलं असेल. विचार कोणाला नाही. कलर कसा मारलेला आहे. हो ना, हो खूपच छान रे. हे आहे वाटते आहे ना समोरचं.
ते गाडी ठेवते ते इकडून सावली आहे ना, तर गाडी इकडून ठेवते आपल्या इकडून. त्याची 2 व्हीलर आहे ना, आपल्या इकडून ठेवते. इथं सावली आहे ना आपल्या इकडून. 2 व्हीलर म्हटलं, 2 व्हीलर आपल्या इकडून ठेवते म्हटलं. हां, आपल्या इकडून सावली आहे, त्याच्याकडे ऊन आहे, तिकडे दिवसभर ऊन राहते. अच्छा. हे स्टेशन आहे. हां स्टेशन. हां. अरे मला तिकडून जायचं होतं. हां. इकडे आहोत, सुंदर आहे लोक इकडे खूप. हां. आणि गर्दी तर खूपच आहे. गर्दी खूप आहे इकडे. आपल्या घरापेक्षा भारी आहे. एवढं क्लीन आहे. पाहिली का? हो ना, खरंच खरंच. तिकडे बर्फ आहे ना, त्याच्यामुळे धूळ उडतच नसेल ना बर्फामुळे. नाही ते धूळ आहेच नाही ना. गाउन फुल बाही का नहीं है, ये ऐसे ही वाला ही दिलाई का हाफ वाला ही है, इसके अंदर इतने नहीं है ना, लेकिन वो आपल्या मनामध्ये आहे ना उगीचच लोक, आपल्या मनामध्ये आहे ना लोकांनी उगीचच भीती भरली. ड्रेस मटेरियल ऐसा ड्रेस है फुल बाही का. काय म्हणे काय म्हणत आहे? आपल्या मनामध्ये म्हटलं लोकांना उगीच भीती भरलेली असते, पण ऍक्च्युअल मध्ये असं काहीच नसतं. असं आपल्या मनामध्ये मी अशा सुनसाम ठिकाणावरूनही गेलेला कुठे सगळीकडे कुठे काहीच नसतं. हा बरोबर आहे. आपण जसा विचार करतो पावला पावलावर पोलीस आहे तिथे, माहिती आहे का? बरोबर आहे. हो मग काय. कोण काय करणार? कोण काय करते. बढिया आहे रे खूपच. आणि हे काय लाईट लावलेले आहे? हा लाईट्स लावलेले आहे इकडे तर. काय म्हणाली? लाईट रे, लाईट लावलेले आहे तिथे तर. खूपच छान आहे हे तर. हे काय पोलीसवाले असतात की साफसफाईवाले असतात हे लोक? नाही ते साफसफाईवाले आहेत. पोलीसवाले ओळखू येतील तुला, त्यांच्यावाले टोपे असतात आणि पोलीस लिहून असते त्यांच्या पाठीमागे, मोठ्या अक्षरामध्ये लिहून असते पोलीस म्हणून. अच्छा. सिक्युरिटी असला तर सिक्युरिटी लिहून असते. तसं ते सारखे कपडे सारखे दिसते तर पण लिहून असते क्लिअरली. असं आहे. ना काय लोक स्टाईल मध्ये राहतात. बरोबर आहे. हो खरं. हे लोक जास्त स्टाईल मध्ये राहतात, माहिती आहे का? छान होत आहे ते. काम बिने करतात ना कोणते पण. खूप टाईट स्किन असते त्याची. ब्रिटिश लोकांची स्किन एवढी चांगली टाईट नसते. त्या काळ्या लोकांना साईजचं काय वरदानच आहे काय की?
का ते बनवतात काय माहिती लहानपणापासून तसंच. कशाचं? साईज म्हणलं त्यांची कंबर एकदम छोटी आणि हे पाय एकदम पतले, ते लय राहते त्यांच्यामध्ये तसं. एवढ्या तोंडाच्या जवळ नको आणून बोलू, मला काय ऐकूच नाही येत. आता येते का? काय म्हणायचं म्हटलं ते काळ्या लोकांना साईजचे काय वरदान आहे काय की म्हटलं. हा नाही काही शॉर्ट पण असते, असं काही नाही, तर प्रत्येक जण नाही आहे तसं. अच्छा त्यांच्यामध्ये खूपच उंच राहतात ना. आता कुठे चाललंय? हे बाहेर आहे ना. अच्छा बाहेरचा एरिया आहे. बस स्टॉप मध्ये चालला होता ना? बस स्टॉप इकडे आहे. काय म्हणाल? बस स्टॉप मध्ये जायचं होतं ना तुला? बस स्टॉप मध्ये काय म्हणाल? अरे बस स्टॉप समोर आहे का म्हटलं? समोर आहे का बस स्टॉप? बस स्टॉप मागेच गेला ना. अच्छा बस स्टॉप कडे नाही चाललो. रस्ते किती मोठे मोठे आहेत ते. वेगवेगळे रस्ते आहे, वेगवेगळे यायला जायला. गाड्या असा वाटत पण खूप फास्ट असतात, पुरा एकदम फास्ट मध्ये. हो ना, हो बरोबर. चालावं लागते कारण ती गाडी खूप फास्ट असते. गाड्या आपल्यासारख्या नाही आहेत. आपण म्हणतो ना आपण क्रॉस करू शकतो, आपल्या इथं आपण क्रॉस करू शकतो, इथे नाही का पटकन येते गाडी, कारण इथे स्पीड खूप चांगली असते त्यांची. त्या गाड्या खूप फास्ट आहेत. हो ना, लोक उंच आहेत इकडे मस्त. लोक म्हटलं खूप छान आहेत. घर मोठे मोठेच आहेत इकडे सगळे. घर खूप मोठे. जास्त काळे कपडे घालतेच वाटते हे लोक. म्हणजे लंडन कसं आहे तसं नाहीये. इथे महाग आहेत की काय? लंडन म्हणजे मेट्रोपॉलिटन सिटी आहे ना. इकडे आहेत थोडे आपल्या मुंबई एकदम छान. ते काचाच्या बिल्डिंग आहेत. आउटसाइड एरिया आहे थोडा, म्हणजे आता मी बाहेर चाललो, बाहेर
अच्छा अच्छा हा जसं लिंबी पार्टीला ना तसं जोडणं पण लिंबी पार्टीला जोडतो तसं. अच्छा 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 हा बरोबर आहे. आला का तो शहराच्या तुझ्या एवढं पैदल कोणी लोक चालत नसतील टुरिस्ट आलेले पण टुरिस्ट आलेले पण सुद्धा तुझ्या एवढं पैदल चालत नसतील गाड्याने फिरत असतील इकडे तिकडे तिकडे इकडे नाही का मग त्या फिरण्याचं दूर असलं की मग गाडीनं जात असतील. आता मी 40 किलोमीटर लांबून आलो माहित आहे का बाबा म्हणजे दिग्रसवरून पुसतला आलो. हा बरोबर आहे बरोबर दिग्रसवरून पुसतला येण्यासारखा हा मग बरोबर ग्रीन आहे अच्छा ग्रीन आहे बस हो इकडे ग्रीन दिसायला रिअल मध्ये खूप छान वाटत असेल ना रिअल मध्ये म्हटलं किती छान वाटत असेल ना सगळं काही एकदम एकदम सिस्टमॅटिक आहे एकदम ऑर्गनाइज्ड आहे. बरोबर आहे बरोबर स्क्रीन रेकॉर्डिंग केली का तू? हो केली ना चालूच आहे रेकॉर्डिंग चालूच आहे. आणि हा रस्ता आपल्यासाठी अच्छा अच्छा ते सिग्नल आहे की नाही चालण्यासाठी ग्रीन आहे तर आपण जाऊ शकतो. हा बरोबर ते काय गाड्या थांबल्या ना गाड्या थांबल्या आता आणि ते सायकलचं रस्ता आपल्याला हे लोकांना चालण्यासाठीचा रस्ता आहे आवाला आणि हा सायकलला चालण्यासाठी आहे आवाला आणि तो पलीकडचा गाडींसाठी आहे. तो सायकल मगच्या रस्त्याने आपण नाही चालायचं कारण ते सायकलच चालत फक्त आणि या रस्त्याने आपण चालायचं. हा रस्ता जे आहे आणि आपण चालायचं हे सायकल वाल्यांसाठी पलीकडचा गाडींसाठी. हो एकदम क्लिअर दिसायला नेटवर्क फुल आहे मस्त नेटवर्क फुल आहे छान थोडंसं पण अटकन नाही झालं. गाड्या किती चालल्या
असं आहे. म्हणून थोडे कसे बाकीच्या लोकांसारखे नाही आहेत. फिरत नसतील दुसरीकडे म्हणजे आहे ते खूप कमी लोक ट्रॅव्हल करतात बाकीच्या देशांमध्ये. त्यांनी कसं जर बाहेरच्या देशांमध्ये गेले ना ते कसं असते आता यांच्यावर वाटला पैसे लागायले ना. त्याचं काय इन्कम सोर्स काय असेल लोक, त्यांचं इन्कम सोर्स काय लोकच कमवायचे आणि लोकांनी चालवायचं असं काय वाटतं? इन्कम सोर्स त्यांचं स्वतःचं म्हटलं काय असणार? अरे इन्कम सोर्स म्हटलं त्यांचं काय असेल म्हटलं. आता पहिले तर ते लोकांना लुटूनच न्यायचं ना. हो मग आता अमेरिकेचं इन्कम सोर्स पाहिजे इकडे पण जॉब देते बाहेरच्या विदेशातल्या भारताला इकडे तिकडे आहे की नाही. हे लंडन देते का दुसरीकडे जॉब दुसऱ्यांना? लंडन त्यांच्या लोकांना जॉब देत असेल ना, बाहेरच्या लोकांना देत नसेल ना. जसं अमेरिकेचा असं अमेरिका पायबल कशी देते जॉब, भारतीय लोकांना पण देते. लंडन देते का तसं आपल्या इकडे आणून देते का म्हटलं जॉब लंडनवाले? जसं अमेरिका देते तसं. अरे जसं अमेरिका आहे ना भारतवाल्याला इकडे आणून जॉब देते तसंच म्हटलं लंडनवाले देतात का? हां अच्छा अच्छा. मग भारतामध्ये आहेत का त्यांच्या कंपन्या? अच्छा तेच विचारायला. अमेरिका खूप मोठा देश आहे. अमेरिकेची बरोबरी इंग्लंड नाही करू शकत. अमेरिका सगळ्या जगाला जगवते माहिती आहे का? तेच तसंच विचारायला. अमेरिका एकटा देश सगळ्या जगाला जगवते. अमेरिकेची बरोबरी इंग्लंड नाही करू शकत. इंग्लंड छोटा देश आहे. हे फक्त लुटपाट करून यांना काय माहिती जगाला कसं सांभाळायचं. अमेरिका सांभाळते आपल्या जग सांभाळून तरी अमेरिकेवर. त्यांनी एवढा मोठा देश चालवला. चायनामध्ये सगळं काही आउटसोर्स अमेरिकेचं आहे. तर तिथं जे इन्कम चालायचं सगळं ते अमेरिकेमुळे चालायचं. एवढे सारे जॉब आहेत ते अमेरिकेमध्ये आहेत. काय भारत देशात पुढे जॉब आहे ते जॉब तिथे सगळं ते जातीपातीचं राजकारण वगैरे आहे. हे सगळं त्यांना अमेरिकेला चायनाला पण जगवलं ना एवढे वर्ष आणि आता भारताला पण जगवायला ना जॉब देऊन. बरोबर आहे. इंग्लंडचे एवढे जॉब नाही. हां मी तेच म्हणत आहे. जसं अमेरिका देते तसं इंग्लंड देते का? खरं तर इंग्लंड राहायला पाहिजे होता. असा सगळ्या जगाला जॉब देणारा इंग्लंड राहायला पाहिजे होता आहे की नाही. पण ते त्यांच्याच लोकांना ते हां बरोबर आहे. ते त्याच्याच लोकांना जास्त विचारतात. हां बरोबर आहे. हे लोक स्वतःचा जास्त विचार करतात. हो ना. हो हे लोक दुसऱ्याचा नाही विचारतात. हां बरोबर आहे. अमेरिकेचा कारभार लय मोठा आहे. अमेरिकेला फक्त भारतालाच नाही बांगलादेश भारत
पाकिस्तान आणि चायना सगळ्यांना जगवलेलं माहिती आहे. हा बरोबर आहे. त्यांचे जॉब सगळीकडे आहेत. हो त्यांची जॉब सगळीकडे. त्यांचे जॉब सगळीकडे आहेत. बरोबर आहे. हो त्यांचे जॉब छोटा देश आहे. बरोबर आहे. किती मस्त आहे रे, हिरवगार आहे इकडे तर शेती सारी. रस्ता पण किती पॉश आहे. हिरवगार आहे. हो ठीक आहे ना. हो चालेल. पोचलं का तुला जिथे जायचं होतं तिथे? तुला जिथे जायचं तिथे पोचलं? हां ठीक आहे चालेल. हा ठीक आहे बरं.